बाप-लेकीच्या नात्याला आणि एकूणच माणुसकीला काळिमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. आर्या बालावार या पोलीस तरुणीने आपल्या पोलीस बापाला मिल्कशेकमधून विष देऊन त्यांची हत्या केल्याचं प्रकरण आता 3 वर्षांनी उघड झाले. विशेष म्हणजे खाकी वर्दीतीलच प्रियकराच्या मदतीने आर्याने हा सगळा प्रकार घडवून आणला होता. त्यामुळे चंद्रपूर पोलीस दलात या घटनेने मोठी खळबळ उडाली. 3 वर्षापूर्वी जयंत बालावार यांचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक वाटला होता, पण आता तो एक सुनियोजित कट असल्याचं समोर आलंय. आणि हे समोर आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून आर्याचा प्रियकर आशिष शेडमाके आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे वडील जयंत बालावार यांच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर आर्याने प्रियकर आशिष शेडमाके सोबत प्रेमविवाह केला होता. पण आता असं काही घडलं की 25 मार्चला आशिषने थेट पोलीस ठाणे गाठून या घटनेची सविस्तर तक्रार दिली. या घटनेत तो स्वतः देखील अडकलाय. शिवाय त्याच्यासह 4 आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आर्याने ज्याच्यासाठी जन्मदात्या बापाचा जीव घेतला तोच आशिष आता पलटला. नेमकं काय घडलं या घटनेची हादरवून टाकणारी सगळी स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी प्रीतीन, तुम्ही पाहताय समांतर. मंडळी, या स्टोरीला सुरुवात होते 2012 पासून, म्हणजे जेव्हापासून आर्या बालावार आणि आशिष शेडमाके या दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांना आता लग्न करून एकत्रित संसार थाटायचा होता. पण या आंतरजातीय संबंधांना आर्याचे वडील जयंत अशोकराव बालावार यांचा तीव्र विरोध होता. या मुद्द्यावरून घरात बाप-लेकीमध्ये वारंवार भांडण व्हायचे. वडिलांचा हा विरोध तिच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळे आर्या आणि आशिष दोघेही त्रस्त झाले होते. जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत त्यांचा प्रेमविवाह होणार नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि म्हणूनच त्यांनी जयंत बालावार यांचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी अतिशय क्रूर पद्धतीने कट रचण्यात आला. पोलीस कर्मचारी असलेल्या आशिषने हत्येची योजना आखली. 24 मार्च 2023 मध्ये त्यांनी आपल्या अल्पवयीन मावस भावाच्या माध्यमातून चंद्रपूरमधील 22 वर्षीय चैतन उर्फ मॉन्टी गेडाम याच्याशी संपर्क केला. आशिषने मॉन्टीकडून 5,000 रुपयांची एक विषाची बाटली विकत घेतली. हे विष देऊन जयंत बालावार यांचा मृत्यू नैसर्गिक वाटावा अशी प्लॅनिंग त्यांनी केली होती. त्याने विषाची ही बाटली आर्याकडे सोपवली. आता पुढचं काम आर्याला करायचं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चच्या सकाळी आर्याचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत बालावार हे नेहमीप्रमाणे ड्युटीला जाण्यासाठी तयार होते. त्याच वेळी आर्याने अत्यंत हुशारीने आपला डाव साधला. तिने वडिलांसाठी मिल्कशेक तयार केला, ज्यात तिने विष मिसळलं होतं. बाबा, मी तुमच्यासाठी आज मिल्कशेक तयार केलाय, असं म्हणत आर्याने अगदी प्रेमाने वडिलांच्या हातात तो मिल्कशेकचा ग्लास दिला. मात्र या मिल्कशेकच्या प्रत्येक घोटासोबत मृत्यू काळ बनून आला. हे जयंत बालावार यांना माहिती नव्हतं. त्यांनी अगदी निसंकोचपणे लेकीने दिलेला मिल्कशेक पिऊन टाकला आणि ड्युटीसाठी निघून गेली. दरम्यान ड्युटीवर असतानाच काही वेळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यावेळी पोलिसांनी या घटनेसंदर्भात मर्ग दाखल केला होता. म्हणजे हा मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हे शोधण्यासाठी पोलिसांनी प्राथमिक नोंद केली होती. पण आर्याने खोटा जबाब देऊन सगळ्यांचीच दिशाभूल केली आणि जयंत बालावार यांच्या मृत्यूनंतर 1 महिन्याने आशिष व आर्याने प्रेमविवाह केला. जयंत बालावार हे शासकीय नोकरीवर असल्यामुळे आर्या देखील त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून चंद्रपूर पोलीस दलात रुजू झाली. या संबंधीचे फोटो तिने सोशल मीडियावर टाकून आनंदही साजरा केला. आर्या स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. एखादी मॉडेल वाटावी तसे तिचे असंख्य फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहे. बाकी प्रियकर आशिष शेडमाके सोबत लग्न झाल्यानंतर काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला, पण अलीकडे त्यांच्यातील संबंध बिघडू लागले होते. त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागला होता. आर्याची पासिंग आउट परेड झाल्यानंतर आर्या ही आशिषच्या घरी परत येणार होती. त्याने आर्याच्या स्वागताचं नियोजन देखील केलं होतं. पण आर्या परेड झाल्यानंतर सासरी जाण्याऐवजी माहेरी गेली. त्यामुळे आशिष रागावलेला होता. अशातच आशिष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्याची 2-3 वादग्रस्त प्रकरण पुढे आली होती. तो देखील त्याच्या वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरच पोलीस दलात भरती झाला होता. पण त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली. पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केलं होतं. आता आर्या पोलीस दलात होती, पण आशिष मोकळा झाला होता. यामागे आर्याचा हात असल्याचा त्याला संशय येऊ लागला. यावरून दोघांमधील भांडण आणखीनच वाढलं. अखेर सततच्या या वादाला आशिष कंटाळून गेला होता. आर्या आपल्याला पुन्हा अडचणीत आणू शकते अशी भीती त्याला वाटायला लागली. त्यामुळे 25 मार्चला त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला. बुधवारी रात्रीच्या वेळी त्याने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठलं आणि 3 वर्षापूर्वी जयंत बालावार यांचा जो मृत्यू झाला होता त्या प्रकरणात हत्येची कबुली दिली. त्याने सगळी A to Z घटना पोलिसांना उलगडून सांगितली. या घटनेत जयंत बालावार यांची मुलगी आर्यात सहभागी असल्याने पोलिसांनाही धक्का बसला. पण महिला आरोपीला रात्री अटक करता येत नसल्याने रामनगर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायाधीशांची रीतसर परवानगी घेतली आणि मग लगेचच आर्याला अटक केली. आरोपी आशिष शेडमाकेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आशिषचा अल्पवयीन मावस भाऊ, विषाची बाटली देणारा चैतन्य उर्फ मॉन्टी गेडाम यांना सुद्धा अटक केली. पोलिसांनी या 4ही आरोपी विरुद्ध IPC म्हणजेच भारतीय दंड संहितेच्या कलम 302, कलम 120 ब,
कलम 201 आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल केलाय. मंडळी, बापाचा जीव घेऊन आनंदी आयुष्य जगणाऱ्या आर्याला वाटत होतं की काळाच्या ओघात वडिलांचं मृत्यूचं प्रकरण दबल्या गेलं. पण आर्या ज्या प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली होती, ज्या प्रेमासाठी तिने बापाचा काटा काढला होता, तोच प्रियकर शेवटी पालटला. 3 वर्षांनी का होईना, पण त्याने आपल्या सासऱ्याच्या मृत्यूचं सत्य समोर आणलं. गुन्हा करताना कदाचित आर्याला वाटलं असेल की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, पण प्रेमात खून माफ नसतो हे आता तिला समजलं असेल. बाकी या थरारक प्रकरणावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.